मुरंबा मालिकेच्या 22 ऑक्टोबरच्या महा एपिसोडमध्ये अतिशय जबरदस्त ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे. त्यामध्ये आता रमाच्या गळ्यातील मंगळसूत्रावर हात घालणाऱ्या रेवाचा हात पिरगळवून रमाने रेवाला एकाच वाक्याने भयानक सत्य सांगितलेले असते आणि रेवाला चांगलीच अद्दल घडवलेली असते. रेवाचा माज उतरून रमाने सांगितलेल्या सत्याने रेवाला मोठा धक्का बसलेला असतो आणि जेव्हा अक्षय पाठीमागून येऊन तिथे रमाचे बोलणे ऐकतो तेव्हा अक्षयला सुद्धा रमाचे प्रेम हे समोर आलेले असते. तेव्हा आता अक्षय हा रमाच्या मनातील गैरसमज दूर करून रेवाला कसे दोघांच्या प्रेमामधून बाजूला करतात हे आपण बघणार आहोत. त्यामध्ये आता रमाला हा अक्षय आणि रेवाच्या प्रपोजचा फोटो सापडलेला असतो आणि त्याच वेळेस रमाचा मोठा गैरसमज झालेला असतो. तेव्हा आता अक्षयचे आपल्यावर नाही तर फक्त रेवावरती प्रेम होते आणि आपल्यासोबत तडजोड करण्यासाठी अक्षयने लग्न केल्याचे आता मोठा गैरसमज रमाचा झालेला असतो. प्रपोजचा तो फोटो बघताच रमाचा अक्षयवरचा विश्वास उडालेला असतो आणि रागाने रमा तिच्या बेडरूममध्ये येऊन तिची कपड्यांची बॅग भरते. तेव्हा आता सीमा ही रमाकडे येते आणि रमाला म्हणते की अगं रमा, तू ऐक, अक्षय आणि तू दोघेही एकमेकांसोबत बोलून घ्या आणि तुमचा गैरसमज मिटवा. तर आता रमा मात्र काहीही ऐकायला तयार नसते. त्यानंतर आता सीमा ही अक्षयकडे येते आणि अक्षयला म्हणते की तू रमाला जाऊन सगळं समजावून सांग आणि रमाचा गैरसमज दूर कर. तर आता अक्षयने सीमाला सांगितलेले असते की नाही, आता रमा माझं काही ऐकणार नाही आई, आणि माझ्या हातातूनही खूप मोठी चूक झाली. खरं तर हे मी यापूर्वीच रमाला सांगायला हवे होते, पण मी हे सत्य माझ्या मनात दडवून ठेवले. इकडे आता सर्वजण आनंद, जान्हवी अक्षयला समजावू लागतात आणि म्हणतात की अरे तू रमाबरोबर तर बोल, तुझे आता रमाबरोबर बोलणे गरजेचेच आहे, नाही तर रमाचा गैरसमज तसाच राहून जाईल. तर आता इकडे रमा ही अक्षयने आपल्या गळ्यात कसं लग्नात मंगळसूत्र घातले होते आणि त्या मंगळसूत्राचा कसा अक्षयने विश्वासघात केला हे सर्व आता रमाच्या डोळ्यासमोर येत असते खरे. आणि त्या क्षणी रागाने रमा ही तिची बॅग घेऊन बाहेर येते. तर आता रमा घर सोडून चालल्याचे बघून आजी सगट रेवा आणि शशिकांतला मोठा आनंद झालेला असतो. तेव्हा आता सीमा ही रमाला समजावू लागते, तर अक्षयसुद्धा रमाला समजावण्याचा प्रयत्न करतो, पण त्याचा काहीच उपयोग होत नसतो. कारण रमा ही आता सर्वांना सांगते की मला हे घर सोडून जावंच लागेल, कारण मला या घरात आता राहता येणार नाही. तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये खूप अंतर आहे आणि हे मी कधी समजलेच नाही, कारण मी यांच्यासाठी सर्वांना विरोध करत होते आणि सर्व संकटाला सामोरे जात होते. खरं तर मी यांच्यामध्ये यायला नको होते, कारण यांचे रेवावरच प्रेम होते आणि आता मला जावंच लागेल असे म्हणून रमा आता ही लगेचच तिची बॅग घेऊन तेथून जाऊ लागते. त्याच वेळेस अक्षयच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत असतात आणि अक्षय हा रमाला थांबवण्याचा प्रयत्न करत असतो, पण ते सर्व व्यर्थ असते आणि लगेचच रमा ही तिच्या माहेरी निघून येते. इकडे आता रमा घरी आल्यानंतर पंकज काका, मंगला मावशी आणि कावेरीला रमा सर्व हकीकत सांगते आणि म्हणते की यांचे माझ्यावर प्रेम नव्हते, तर रेवावरती प्रेम होते आणि फक्त एक तडजोड म्हणून यांनी माझ्यासोबत लग्न केले असे म्हणत आता मंगला मावशी आणि कावेरीला रमाने तो प्रपोजचा फोटो दाखवलेला असतो आणि क्षणात दोघींच्याही पायाखालची जमीन सरकलेली असते. पण त्यानंतर हुशार मंगला मावशी आणि कावेरी रमाला सांगतात की रमा, तुझा काहीतरी गैरसमज असेल, कारण जावई बापूंचे तुझ्यावर खरंच खूप प्रेम आहे आणि आम्ही ते जवळून बघितलंय. आजपर्यंत जावई बापू त्या रेवाचा रागराग करत आले आणि खरं तर रेवाला तूच त्यांच्या घरी घेऊन आली होतीस आणि जावई बापू म्हणत होते की तू रेवाला या घरातून बाहेर काढ, पण तू रेवाला बाहेर काढू शकली नाहीस रमा. तेव्हा आता रमाला सुद्धा सत्य समोर आलेले असते. कावेरी म्हणते की त्यांचं जर रेवावर प्रेम असतं ना, तर तुला त्यांनी कधीच दूर केलं असतं आणि तुझ्यावर एवढं प्रेम केलं नसतं. तर आता ही रमा ही कावेरीकडेच राहत असते. इकडे आता रमाने सुद्धा कावेरीच्या घरी नवरात्र उत्सवात घट बसवलेले असतात. आता मंगला मावशी पंकजसोबत
शेजारीच असलेल्या मंदिरात जाऊन वेगवेगळे खेळ, देवाच्या आरत्या आणि हे सर्व करत असतात. इकडे आता अक्षयला रामाशिवाय अजिबात करमत नसते. काय करावे नि काय नाही असे आता अक्षयला झालेले असते आणि अक्षयने आता अन्नसुद्धा सोडलेले असते. तेव्हा आता सीमालासुद्धा अक्षयची खूप काळजी लागून राहिलेली असते. इकडे मात्र आता लगेचच आई आजी म्हणते की रेवा, तू आता तिकडे रामाच्या घरी जाऊन रमा काय करते ते बघ. लवकरच आता आपण रामाला डिवोर्सचे पेपर पाठवू आणि मग तुला या घरात सून म्हणून मी बरोबर आणते की नाही ते बघ. तेव्हा रेवा ही खूप खुश झालेली असते. आई आजी म्हणते की ताबडतोब आता तू तिकडे जा आणि त्या रामाचं काय चाललंय ना ते बघून ये. तेव्हा आता रेवा खुश होऊन लगेचच रमाकडे जाते. रेवा ही रामाला सांगते की तुला मी सांगत होते, शेवटी माझ्याच प्रेमाची जीत झाली आणि तुझी जागा तर खरी तिथे नव्हतीच. अक्षयचं फक्त माझ्यावर प्रेम होतं आणि अक्षयसाठी फक्त मीच बनलेली आहे. तेव्हा आता नीतीने सुद्धा तुला तुझी जागा दाखवली आहे अशी आता रेवा ही रामाला सांगते. आणि त्याच वेळेस रामाच्या गळ्यातील असणाऱ्या मंगळसूत्राकडे रेवाची नजर जाते आणि म्हणते की आता हे मंगळसूत्र तुझ्या गळ्यात शोभत नाही रामा, तू हे मंगळसूत्र काढून टाक. तेव्हा असे म्हणत रेवा आता रामाच्या गळ्यातील मंगळसूत्र ओढू लागते. ते बघून आता रामाला खूप राग येतो आणि रागाने रामा ही रेवाचा हात पिरगळवत म्हणते की रेवा, माझा मोठा विश्वासघात झाला होता आणि त्याचा अर्थ असा नाही की आमच्या दोघांमध्ये मी तिसऱ्या व्यक्तीला येऊन देईन. यांनी माझ्यासोबत लग्न करून 7 फेरे घेतले आहेत. तेव्हा आम्ही एकमेकांसाठी बनलेलो आहोत. माझा जरी विश्वासघात झाला असला ना तरी माझा गैरसमज आता दूर झालेला आहे आणि आम्ही लवकरच आता पुन्हा एकत्र येणार आणि मी त्या घरी जाणार आहे. ते ऐकून रेवाचा मोठा धक्का बसून जळफळाट होतो. म्हणते की लग्नाच्या अगोदर त्यांनी तुला प्रपोज केलं होतं खरं, पण त्यावेळेस तू नकार दिला आणि तिथेच तुझा खेळ संपलेला होता. तेव्हा माझ्या मनातील हा मोठा गैरसमज आणि विश्वासघात झाला होता म्हणून मी इकडे आली. तेव्हा मी आता तुला आमच्यामध्ये येऊ देणार नाही. तर आता ते बघून मंगला मावशी आणि पंकजसुद्धा खूप खुश झालेले असतात. तर आता अक्षयला सुद्धा रामाशिवाय करमत नसते आणि ताबडतोब अक्षय रामाच्या घरी येतो. पण आता जेव्हा रामा ही रेवाला ते सर्व सत्य सांगते तेव्हा ते सर्व रेवाचे आणि रामाचे बोलणे ऐकतो. तेव्हा रामाच्या बोलण्यामुळे अक्षयच्या मनात पुन्हा रामाविषयी प्रेम आणि आपुलकीची भावना झालेली असते आणि रामाने तिचा गैरसमज दूर करून रेवाला खूप सुंदर उत्तर दिल्याचे ऐकताच आता अक्षयला सुद्धा आनंद झालेला असतो. तेव्हा आता अक्षयला आनंद होऊन रमा आणि अक्षय कसे एकत्र येतात हे बघण्यासाठी आणि मुरंबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.